कालच मोदींनी फुटीर खासदारांसोबत म्हणजेच ठाकरेंना सोडून शिंदेंसोबत गेलेल्या खासदारांसोबत ब्रेकफास्ट पे चर्चा केली. त्यानंतर आणखी एका मोठ्या भेटीच्या चर्चा सुरू आहेत. ती म्हणजे शरद पवारांचे खासदार मोदींना भेटणार आहेत. यावर शिक्कामोर्तब झालंय. सोमवारी ही भेट होणार असल्याचं कळतंय. गेल्या काही दिवसात शरद पवारांची राष्ट्रवादी सरकारमध्ये सामील होण्याच्या चर्चा आणि त्यानंतर या हाय व्होल्टेज भेटीगाठी, त्यामुळे दिल्लीत नेमकं काय घडतंय हे या व्हिडिओतून पाहूयात. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व खासदार येत्या सोमवारी म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सामूहिक भेट घेणार आहेत. या भेटीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान कार्यालयाकडे वेळेची मागणी करण्यात आली असून या नियोजित भेटीमुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आणि संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर शरद पवार यांनी वैयक्तिक पातळीवर पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. मात्र आता शरद पवार यांच्या पक्षाचे सर्वच्या सर्व खासदार पंतप्रधानांना एकाच वेळी भेटणार असल्यानं या भेटीला अत्यंत गंभीर आणि दुर्गामी राजकीय अर्थ प्राप्त झालाय. सध्या देशाची राजधानी नवी दिल्लीत कमालीच्या राजकीय घडामोडी घडतायत. संसदेचं पावसाळी अधिवेशन अंतिम टप्प्यात आलं असतानाच महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी दिल्लीत तळ ठोकलाय. कालच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीची चर्चा संपत नाही, तोच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदार पंतप्रधानांच्या दरबारी जाणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला अभूतपूर्व यश मिळालंय. त्यांच्या खासदारांची संख्या वाढली आणि त्यामुळे हा गट संसदेत अधिक मजबूत आणि आक्रमक झालाय. अशा परिस्थितीत विरोधी बाकांवर बसणारे हे सर्व खासदार थेट देशाच्या पंतप्रधानांना भेटण्यासाठी वेळ मागत असल्यानं राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्यात. सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शरद पवार यांच्या खासदारांनी या भेटीसाठी केवळ राजकीय हेतू समोर ठेवलेला नाही, तर त्यामागे महाराष्ट्रातील काही अत्यंत संवेदनशील आणि ज्वलंत प्रश्न पंतप्रधानांच्या कानावर घालण्याचा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात येतंय. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड मोठ्या संकटात सापडलाय. राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान बदलामुळे आणि अनियमित पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मिळणारा पीक विमा आणि केंद्र सरकारकडून मिळणारी मदत यामध्ये मोठ्या त्रुटी असल्याचं खासदारांचं म्हणणं आहे. पीक विम्याच्या कंपन्या शेतकऱ्यांची अडवणूक करतायत. केंद्राने यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी हे खासदार पंतप्रधानांसमोर लावून धरणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या अत्यंत गंभीर बनलाय. दुधाला योग्य भाव मिळत नसल्यानं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणाचा थेट फटका राज्यातील दूध दराला बसलाय. महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावं किंवा दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीला सबसिडी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी सुळे आणि त्यांचे सहकारी खासदार पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प, राज्याला मिळणारा हक्काचा जीएसटी परतावा आणि केंद्राकडे प्रलंबित असलेले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे मुद्दे यावरही या भेटीत सविस्तर चर्चा होणार असल्याचं खात्रीदायक सूत्र आहे. परंतु ही भेट केवळ शेतकरी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांपुरती मर्यादित राहील का, याबद्दल राजकीय वर्तुळात मोठी शंका उपस्थित केली जाते. महाराष्ट्रात अवघ्या 2 ते 3 महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर शरद पवार यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलाय. दुसरीकडे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना राज्यात मोठा फटका बसलाय. अशा बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सर्व शिलेदारांनी पंतप्रधानांची भेट घेणं याकडे आगामी काळातील मोठ्या राजकीय संकेताच्या दृष्टीनं पाहिलं जातंय. पवार हे भारतीय राजकारणातील सर्वात अनुभवी आणि चाणाक्ष नेते मानले जातात. त्यांच्या प्रत्येक चालीमागे एक दूरगामी रणनीती असते. त्यामुळे त्यांच्या खासदारांची ही भेट केवळ एक औपचारिक भेट नसून त्यामागे केंद्राशी जुळवून घेण्याचे किंवा राज्यातील काही मोठ्या प्रकल्पांना मंजुरी मिळवून जनतेमध्ये क्रेडिट घेण्याचं राजकारण असू शकतं, अशी चर्चा विरोधकांमध्ये सुरू झाली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमधील इतर घटक पक्ष म्हणजेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष या भेटीवर अत्यंत बारीक लक्ष ठेवून आहेत. लोकसभेच्या निवडणुका एकत्रित तळल्यानंतर महाविकास आघाडीत सध्या रस्सीखेच सुरू आहे आणि अशा काळात शरद पवार यांच्या पक्षानं स्वतंत्रपणे पंतप्रधानांची भेट मागणं हे आघाडीतील मित्रपक्षांना फारसं रुचलेलं नाहीये.
जरी हा लोकप्रतिनिधींचा त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नांसाठीचा अधिकार असला, तरी सध्याच्या अत्यंत संवेदनशील राजकीय वातावरणात या भेटीचे वेगळे अर्थ काढले जात आहेत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर संसदेत कडाडून टीका करणारे खासदार जेव्हा थेट पंतप्रधानांच्या दालनात जाऊन चर्चा करतात, तेव्हा जनतेमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या मते खासदार जनतेचे प्रतिनिधित्व करतात आणि राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी देशाच्या सर्वोच्च नेत्याची म्हणजेच पंतप्रधानांची भेट घेणं हे संसदीय लोकशाहीचे एक अंग आहे. यात कोणत्याही प्रकारचे छुपे राजकारण शोधण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर केंद्र सरकारची मदत हवी असेल, तर पंतप्रधानांशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. पक्षप्रमुख शरद पवार यांनी नेहमीच विकासाच्या आणि लोककल्याणाच्या मुद्द्यावर सत्तेत असलेल्या नेत्यांशी संवाद साधण्याची परंपरा जिवंत ठेवली आहे आणि पक्षाचे खासदार त्याच परंपरेचं पालन करतायत. विरोधी पक्षातील काही नेत्यांच्या मते ही भेट आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला बॅकफुटवर आणण्याची एक रणनीती असू शकते. जर पंतप्रधानांनी या खासदारांच्या मागण्या मान्य केल्या, तर त्याचं श्रेय शरद पवार यांच्या पक्षाला मिळेल आणि जर केंद्रानं या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, तर केंद्र सरकार महाराष्ट्र विरोधी आणि शेतकरी विरोधी आहे असा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादीला मोठा दारुगोळा मिळेल. म्हणजेच ही भेट दोन्ही बाजूंनी शरद पवार यांच्या पक्षासाठी फायदेशीर ठरणार आहे. सोमवारी होणाऱ्या या भेटीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेत. या भेटीत प्रत्यक्ष काय घडतं, पंतप्रधान मोदी या खासदारांचं म्हणणं किती गांभीर्याने घेतात आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काय नववळण मिळतं, हे पाहणं अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे. दिल्लीतील या राजकीय हालचालींमुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अधिकच रंगतदार आणि गुंतागुंतीची होण्याची चिन्ह दिसत आहेत. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.